गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपलं पहिलं लेक्चर बायोलॉजी या विषयातलं सुरुवात करतो आहोत. तसं विचार केला तर ऍक्च्युली बायोलॉजीचा इम्पॉर्टन्स काय आहे तो तुम्हाला या दिवसात कळलेलाच आहे. आपण सध्या सगळेजणच घरामध्ये आहोत. रिझन आहे वन ऑफ द मायक्रोस्कोपिक बायोलॉजिकल एंटिटी दॅट इज कॉल्ड एज द व्हायरस. कोविड-19 जो आहे, कोरोना व्हायरस आपण त्याला म्हणतो, ते एका व्हायरसमुळे आपण सगळे घरात आहोत. तरी पण आपली जी काही शिक्षण प्रणाली ती आपल्याला याच पद्धतीनं नॉर्मलाइज होईपर्यंत करायची आणि त्याच्या दृष्टीनं आपण हा एक पहिला लेक्चर आपल्या या ठिकाणी आज सुरुवात करतो. अतिशय सोपा चॅप्टर 12वीचा जो आहे दॅट इज कॉल्ड एज द इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. अगोदर आपल्याला या दोन्हीही शब्दांचा अर्थ अगोदर माहित पाहिजे की इनहेरिटन्स म्हणजे काय आणि व्हेरिएशन म्हणजे काय. ऍक्च्युली इनहेरिटन्स हा एक पॅटर्न आहे. थोडक्यात कसं की आपण असं पाहतो की निसर्गामध्ये आपल्याला काही गोष्टीमध्ये साम्य सापडतं. म्हणजे काय तर आपण मँगोचं सीड घेतलं, ते लावलं तर मँगोचंच प्लांट येणार आहे. ज्या प्लांट पासून आपण सीड घेतलेलं असतं ते आणि नवीन उगवलेलं प्लांट हे सेम आहे. दॅट इज इनहेरिटन्स. डॉग विल प्रोड्युसेस द पप्स. जो छोटा म्हणजे कुत्रा असतो तो त्याच्यापासून एक स्वतःचं पिल्लूच तयार करतो. दोन्ही दिसायला सेम आहेत, कॅरेक्टर जवळपास सेम आहेत, साईज मध्ये फरक आहे. दॅट इज इनहेरिटन्स. कॅट विल प्रोड्युसेस द किटन. अगेन ऑब्झर्व, मांजरी असेल त्याच्यापासून मांजरीचं पिल्लूच तयार होतं आणि दोघांमध्ये बहुतांश सिमिलॅरिटी सापडते. दॅट इज इनहेरिटन्स. और ह्युमन प्रोड्युसेस द चाइल्ड. माणसापासून लहान जे काही अपत्य असेल, बाळ असेल ते तयार होतं. दॅट ऑल्सो शोईंग सेम कॅरेक्टर्स ऑफ लाईक दॅट ऑफ द पेरेंट. दॅट इज इनहेरिटन्स. सो इनहेरिटन्स म्हणजे काय तर इनहेरिटन्स म्हणजे थोडक्यात एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म जाण्याची प्रक्रिया. आपण नेहमी म्हणतो की आई वडिलांच्याकडून हे गुणधर्म यांच्यात दिसतात. हा मुलगा आईसारखा दिसतो, ही मुलगी आईसारखी दिसते, हा मुलगा वडिलांसारखा दिसतो. दोघांमधले काही कॉमन कॅरेक्टर सगळं काय आहे, हे सगळं जे आहे ते इनहेरिटन्स आहे. आणि ह्या इनहेरिटन्सचा आपल्याला अभ्यास या पहिल्यांदा या चॅप्टरमध्ये या ठिकाणी करायचा आहे. थोडक्यात बायोलॉजिकल फेनॉमेनॉन आपण जर याचा विचार केला इनहेरिटन्सचा, याला असं म्हणलं जातं की लाईक बी गेट्स लाईक. मी सांगितलं डॉग प्रोड्युसेस पप, कॅट प्रोड्युसेस किटन, मँगो सीड विल प्रोड्यूस मँगो प्लांट अँड ह्युमन विल प्रोड्यूस साईड. इथं जे पेरेंट आहे त्याच्यापासून तयार झालेला ऑफस्प्रिंग हे सेम आहे. दॅट्स कॉल्ड लाईक बी गेट्स लाईक ऑर इट इज कॉल्ड एज इनहेरिटन्स. ऍक्च्युली ही एक प्रक्रिया असं आपण समजूयात, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म जाण्याची प्रक्रिया. जर आपण डेफिनेशनच करायची म्हणले तर डेफिनेशन या पद्धतीने होईल. ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजेच कॅरेक्टर, गुणधर्म, फ्रॉम जनरेशन टू जनरेशन और फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन और फ्रॉम पेरेंट जनरेशन टू द ऑफस्प्रिंग जनरेशन. दॅट इज कॉल्ड एज द इनहेरिटन्स. म्हणजे अगदी मराठीमध्ये जर आपण म्हणलं तर एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये गुणधर्म जाण्याची प्रक्रिया, याला म्हणलं जातं इनहेरिटन्स. किंवा यालाच आपल्या टेक्स्टबुक मध्ये अजून एक पॅरलल शब्द वापरला आहे, दॅट इज कॉल्ड एज द हेरिडिटी. पण तसा विचार केला तर हेरिडिटी आणि इनहेरिटन्स बऱ्याच वेळा एका सेम मिनिंगने वापरले जातात, सेम डेफिनेशन वापरले जाते. ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. पण तसं बायोलॉजिकल विचार केला तर ह्या दोन्ही प्रक्रिया थोड्या वेगळ्या, अतिशय थिन ट्रान्सपरंट लाईन दोघांमध्ये आहे. ऍक्च्युली इनहेरिटन्स म्हणजे ही प्रक्रिया आहे, हेरिडिटी म्हणजे सिमिलर आहे. म्हणजे इथं फक्त थोडासा बदल करावा लागेल. ट्रान्समिशन ऑफ सिमिलर कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, दॅट इज हेरिडिटी. अँड ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन, दॅट इज कॉल्ड इनहेरिटन्स. थोडक्यात काय, आई वडिलांच्याकडून सगळेच गुणधर्म आपल्याकडं येणं किंवा आई वडिलांच्याकडून गुणधर्म येणं हे इनहेरिटन्स. पण आईसारखा गुणधर्म आपल्यामध्ये येणं आणि वडिलांच्या सारखा गुणधर्म आपल्यामध्ये येणं, दोघांच्या मध्ये जी सिमिलॅरिटी आपल्याला दिसते, याला म्हणलं जातं हेरिडिटी. हा फरक लक्षात घ्या. अतिशय थिन लाईन आहे दोघांमध्ये, इनहेरिटन्स आणि हेरिडिटी मध्ये. इनहेरिटन्स म्हणजे फक्त एक रफ प्रोसेस म्हणूयात, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आणि हेरिडिटी म्हणजे थोडक्यात सिमिलर कॅरेक्टर आहे,
म्हणजे आपली बॉडी जी ती काय 50% कॅरेक्टर फ्रॉम मदर अँड 50% कॅरेक्टर फ्रॉम फादर, दॅट इज ऍक्च्युअली इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पेरेंट. पण समजा असं विचार केला की वी हॅव हिअर लाईक आवर फादर, दॅट इज हेरिडिटी. हा फरक लक्षात घ्या. आणि मग या सगळ्याचा सायंटिफिक स्टडी जो आहे हा पहिल्यांदा या ठिकाणी या ग्रिगर मेंडल नावाचा एक सायंटिस्ट होता. ऍक्च्युअली ग्रिगर मेंडल ही इज ऑस्ट्रियन मॉन्क. तर नवीन सिलेबस मध्ये त्याच्या कंट्रीचं किंवा आपल्या त्या सिटीचं नाव दिलंय मोराविया. ऍक्च्युअली जुन्या सिलेबस मध्ये हे जे काय असेल हे ऑस्ट्रियन मॉन्क ऑस्ट्रियामध्ये इज युरोपियन कंट्री, ही मोराविया युरोपियन मध्येच आहे. So Gregor Mendel, he is the pioneer scientist for that particular inheritance and heredity. त्यांनी पहिल्यांदा जगापुढे आणलं की हेरिडिटी कशामुळे होते किंवा इनहेरिटन्स कशामुळे होत आहे. शास्त्रीय अभ्यास सायंटिफिक स्टडी यांनी केला आणि म्हणून या मेंडलला सध्या एक उपाधी दिली जाते. ही इज नोन ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स. कारण याच शास्त्रापासून पुढे जाऊन जेनेटिक्स नावाची ब्रँच जी आहे ती तयार झाली. त्यांनी इतकं काम केलं ह्या जेनेटिक्स मध्ये, ह्या हेरिडिटी मध्ये, व्हेरिएशन मध्ये, इनहेरिटन्स मध्ये, की त्यानं तयार केलेल्या लॉजच्या पुढं फंडामेंटल प्रिन्सिपल वगळले तर कुठल्याही प्रकारचं जेनेटिक्स अस्तित्वातच येत नाही. आणि म्हणून आजची जेनेटिक इंजिनिअरिंग, आजचं जेनेटिक्स हे या शास्त्रज्ञाची देण आहे असं म्हणलं जातं. ही इज नोन ॲज द फादर ऑफ दॅट पर्टिक्युलर जेनेटिक्स. हा जी काही टर्म आहे ही लक्षात ठेवा. मेंडल इज नोन ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स. अशी दुसरी टर्म दिली व्हेरिएशन. व्हेरिएशन म्हणजे काय? डिसिमिलॅरिटी बिटवीन पेरेंट अँड ऑफस्प्रिंग, दॅट इज कॉल्ड व्हेरिएशन. मी सांगितलं सिमिलॅरिटी बिटवीन पेरेंट अँड ऑफस्प्रिंग इज कॉल्ड इनहेरिटन्स ऑर हेरिडिटी, अँड डिसिमिलॅरिटी बिटवीन पेरेंट अँड ऑफस्प्रिंग इज कॉल्ड व्हेरिएशन. मी सांगितलं की एकाच आई वडिलांच्या पासून तयार झालेले आपण अपत्यास 2 बहीण 2 भाऊ, 1 बहीण 1 भाऊ, पण आपण एकमेकासारखे दिसत नाही. काही गुणधर्म आपले एकमेकापासून वेगळे असतात. दॅट इज व्हेरिएशन. आणि मग हे एकाच वेळी चालणारी प्रक्रिया आहे. अनुवंशिकता पण एकाच वेळी दिसते, बदल पण एकाच वेळी दिसतात, व्हेरिएशन पण एकाच वेळी दिसतात. अँड दॅट इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन दॅट वॉज ग्रेटली फर्स्ट स्टडीड बाय ग्रिगर मेंडल, who is present at that time in Moravia, European city or European place. याला फादर ऑफ जेनेटिक्स का म्हणलं जातं? कारण हा एक अतिशय क्लेवर, आपण म्हणून इंटेलिजंट सायंटिस्ट होता. ही प्रिडिक्टेड समथिंग, ज्याला आपण मेंडल्स लॉज ऑफ इनहेरिटन्स म्हणतो. जसं आपण बघतो की केमिस्ट्रीमध्ये पिरियडिक टेबल जर कट केला तर काही शिल्लक राहत नाही. फिजिक्समध्ये तुमच्या जे काही लॉज आहेत ग्रॅव्हिटेशनचे किंवा अजून काय थर्मोडायनामिक्स ते लॉज कट केले तर फिजिक्समध्ये काही राहत नाही. तसं बायोलॉजीमध्ये मेंडलचं जे काही वर्क आहे हे जर कमी केलं तर जेनेटिक्स नावाची ब्रँचेस अस्तित्व राहत नाही. सो मेंडल इज नोन ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स. तर त्यानं खूप चांगल्या पद्धतीनं वर्क जे असेल ते केलं. त्यानं प्रिडिक्शन केलं होतं. इतका अभ्यास केला त्यानं, एका प्लांटवर इतके एक्सपेरिमेंट्स केले आणि हे सगळे एक्सपेरिमेंट करून त्यानं जे कन्क्लुजन काढले होते ते आज आपल्याला जे मिळालेले कन्क्लुजन, म्हणजे आज आपल्याला माहित काय झालंय की अनुवंशिकता जी आहे ती आई आणि वडील म्हणजे मदर अँड फादर यांच्या गॅमेट्सवर अवलंबून आहे. गॅमेट्स मध्ये असणाऱ्या क्रोमोसोमवर अवलंबून आहे, क्रोमोसोमवर असणाऱ्या जीन्सवर अवलंबून आहेत. मग जीन्स आपल्यामध्ये आले की तो गुणधर्म आपल्यामध्ये आला. म्हणजे आज आपल्याला माहित झालंय की गॅमेट कंटेन न्यूक्लियस, न्यूक्लियस कंटेन क्रोमोसोम, क्रोमोसोम कंटेन जीन्स, अँड जीन्स आर हेरिडिटरी युनिट्स, जीन्स मेड बाय डीएनए. सगळं आपल्याला आज माहित झालंय. पण ऑल दॅट म्हणजे हे सगळं असं असू शकेल हे सगळं प्रेडिक्शन या मेंडलनी जवळपास 100 वर्ष आपण म्हणूयात आजच्या तुलनेत एवढे वर्ष अगोदर त्याने जवळपास करून ठेवले. आणि म्हणून त्याला म्हणलं जातं फादर ऑफ जेनेटिक्स. बिकॉज ही डज नॉट नो सेल डिव्हिजन. आपल्याला माहित झालंय आपल्या बॉडीमध्ये, प्लॅंटच्या बॉडीमध्ये तयार होणारे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे मियोसिस नावाचे सेल डिव्हिजननी तयार झालेले असतात. पण ही डज नॉट नो सेल डिव्हिजन, म्हणजे सेल डिव्हिजनची प्रक्रिया जवळपास 1901 मध्ये तयार झाली. यानं केलेलं प्रिडिक्शन 1966 मध्ये, 1866 टू 1880 म्हणजे 1866 ते 80 दरम्यान यानं सगळं वर्क केलं. आणि 1901 मध्ये सेल डिव्हिजनची प्रक्रिया डिस्कवर झाली. म्हणजे सेल डिव्हिजन प्रक्रिया डिस्कवर व्हायच्या अगोदर यानं हे सगळं प्रिडिक्शन करून टाकलं होतं. क्रोमोसोम त्याच्यानंतर डिस्कवर झाला, जीन्स त्याच्यानंतर खूप वर्षांनी डिस्कवर झाले. पण हे सगळं असं होऊ शकतं
त्याचा खूप अगोदर प्रिडिक्शन, अंदाज आपण म्हणूयात, हा या मेंडलनी मांडला होता. अँड दॅट्स वाय मेंडल इज नोन ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स. मग हा जो मेंडल आहे यानं एक्सपेरिमेंट्स हे सगळं तयार कसं केलं? मी सांगितलं की ही इज ऑस्टिन मॉन्क. तो एक ख्रिश्चन धर्मगुरू होता आणि त्यांचं जे काही प्रार्थना स्थळ असतं, चर्च म्हणूयात, त्या चर्चच्या मागे त्यानं स्वतःची एक लॅबोरेटरी, म्हणजे थोडक्यात आपण त्याला म्हणूयात की स्वतःची लॅब त्यानं डेव्हलप केली. लॅब म्हणजे जस्ट ॲज अ गार्डन. त्या गार्डनमध्ये त्यानं एकाच प्रकारचा प्लांटचा अभ्यास केला, एकाच प्रकारचं प्लांट लावलं. दॅट प्लांट इज नोन ॲज द पायझम सटायवम. इंग्लिशमध्ये त्याचं बायोलॉजिकल नाव आहे पायझम सटायवम. इंग्लिशमध्ये त्याला गार्डन पी म्हणतात. मराठीमध्ये आपण त्याला वाटाणा म्हणतो किंवा वाटाण्याचा वेल असं म्हणतो. या एका प्लांटवर त्यानं अभ्यास केला. खूप वर्ष त्यानं याचे एक्सपेरिमेंट्स केले. याची मेथड आहे ती हायब्रिडायझेशनची एक्सपेरिमेंट म्हणून ओळखली जाते आणि खूप सारे एक्सपेरिमेंट केले. त्या एक्सपेरिमेंटचं मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये रूपांतर केलं, रेशोज तयार केले आणि त्यानं लॉज ऑफ इनहेरिटन्स म्हणून एक पुस्तकच पब्लिश केलं. एक एसे, आपण पुस्तक म्हणण्यापेक्षा एसे म्हणूयात, तो पब्लिश केला. आफ्टर हिज डेथ, म्हणजे ह्याची डेथ झाली आणि याच्या डेथ नंतर साधारणपणे 20 इयर्स, 20 वर्षानंतर 3 शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या कंट्रीमध्ये हेच काम केलं आणि त्यांच्या असं लक्षात केलं की आपण काढलेले निष्कर्ष हे मेंडलने आपल्या अगोदर 20 वर्ष काढलेले आहेत. त्यातला हा एक कोरेन्स नावाचा जो काही शास्त्रज्ञ आहे त्याच्या लक्षात आलं आणि यांनी काय केलं, मेंडलचे जे काही लॉज, जे काही वर्क होतं त्याला मेंडलिझम असं म्हणलं जातं. दॅट मेंडलिझम इज कन्व्हर्टेड इन टू लॉज. आणि तेव्हापासून मेंडल्स लॉज ऑर फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी असं ओळखलं जातं. 3 लॉज आपल्याला बघायचे, 2 रेशोज आपल्याला बघायचे. हे सगळं जे काही फॉर्म्युलेशन आहे हे या कोरेन्सनी केलं. लॉज मध्ये रूपांतर, लक्षात घ्या, हे लॉज प्रपोज केलेत मेंडलनी. आपण 3 लॉज बघणार आहे, पण त्या लॉजला आपण म्हणूयात की शाब्दिक स्वरूप देणं, लॉचं स्टेटमेंट तयार करणं, हे सगळं काम या कोरेन्सने केलं. ऍक्च्युली कोरेन्स, श्रेमार्क आणि अजून एक सायंटिस्ट होते, ह्या तिघांनी 20 वर्षानंतर ह्याचा सगळा मेंडलचा अभ्यास केला. मेंडलचं वर्क त्यावेळेस फारसं पब्लिश झालं नाही, ड्यू टू लॅक ऑफ मीडिया, लॅक ऑफ इंटरनेट, लॅक ऑफ टेलिव्हिजन, हे सगळं त्यावेळेस नव्हतं आणि म्हणून त्याचं वर्क फारसं पब्लिश झालं नाही. पण 1901च्या आसपास, 1900 मध्ये, साधारण 20 वर्षानंतर जेव्हा त्याचं सगळं वर्क ह्या 3 शास्त्रज्ञांनी उघडलं, जेव्हा पुढे सगळं उलगडलं, तेव्हा लक्षात आलं मेंडल वॉज व्हेरी ग्रेट. ही इज नोन ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स. त्याने असं सांगितलं, मेंडलनी काय कन्क्लुजन काढलं होतं की त्यानं सांगितलं, मेंडलनी सांगितलं, देअर इज अ समथिंग दॅट प्रेझेंट इन प्लांट दॅट इनहेरिट फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. त्यांनी त्या सगळ्या पदार्थाला समथिंग असं नाव दिलं, त्याला त्यांनी फॅक्टर असं नाव दिलं आणि आज आपण त्या फॅक्टरला जीन्स असं म्हणतो. आणि हे मेंडलनी कुठलाही मायक्रोस्कोप न वापरता मियोसिस मायटोसिसचं नॉलेज नसताना सांगितलं होतं की प्रत्येक सजीवामध्ये काहीतरी आहे, पार्टिक्युलर मॅटर मध्ये असेल, फॅक्टरच्या स्वरूपात असेल, समथिंग आहे म्हणून सांगितलं. आणि आज आपण त्यात अतिशय छोट्या पार्टिकलला आपण डीएनए किंवा जीन्स म्हणतो की जे इनहेरिटन्सचं युनिट आहे. अँड दॅट वॉज द मेंडल्स वर्क. आणि म्हणून मेंडलला ग्रेट म्हणलं जातं, बिकॉज ह्याचे अनेक रिझन आहेत, आपण नंतर बघणार आहोत. पण मेंडलने निवडलेलं प्लांट कसं होतं, तर मेंडलने निवडलेलं प्लांट हे वाटाण्याचं होतं. हिरवा वाटाणा आपण त्याला म्हणूयात. ऍक्च्युली वाटाण्यामध्ये आपल्याला माहिती पिवळा, हिरवा असे वेगवेगळ्या व्हरायटी सापडतात. पायझन सटायवा म्हणतात, गार्डन पी पण त्याला म्हणतात. हे प्लांट त्याने निवडलं. मग हे प्लांट निवडायचं रिझन होतं, त्याची जी काही 50% सक्सेस आहे तो ह्या प्लांट निवडण्यामध्ये, मटेरियल निवडण्यामध्ये. कारण त्यानं निवडलेलं प्लांट हे पी प्लांट होतं, ते 3 ते 4 महिन्यामध्ये लाईफ सायकल कम्प्लीट करत होतं. बी लावल्यापासून पुन्हा बी तयार होईपर्यंत 3-4 महिने लागतात. म्हणजे केलेल्या एक्सपेरिमेंटचा रिझल्ट 3-4 महिन्यात येतोय. हे पहिलं रिझन आहे. फ्लावर मोठी होती त्यामुळं ट्रान्सफर पोलन ग्रेनची परागी घेऊन त्याला स्वतःला करता येत होतं. 7 वेगवेगळे कॅरेक्टर्स त्याला दिसत होते. क्रॉसिंग केल्यानंतर जो ऑफस्प्रिंग तयार होतो तो फर्टाईल होता. असे अनेक रिझन त्यानं सांगितले. नॅचरली प्लांट सेल्फ पॉलिनेशन करत होतं, आर्टिफिशियली क्रॉस पॉलिनेशनची पण सोय त्याच्यामध्ये होती. अशा अनेक रिझन त्यानं सांगितले आणि म्हणून कुठलंही जगातलं प्लांट निवडण्याच्या ऐवजी त्यानं हे प्लांट निवडलं. सगळ्यात मोठे रिझन असं सांगतात की हे प्लांट युनिव्हर्सल आहे, म्हणजे जगात बहुतेक ठिकाणी हे सापडतं, इझिली ग्रोन आहे, सीड्स आर इझिली अवेलेबल आहे. मेंडलने केले एक्सपेरिमेंट आपण इथेही करू शकतो.
आणि सेम रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. सो दॅट इज द पॉयझनचा टर्म. हे जर पहिलं सक्सेस होतं की त्याने हे निवडलं आणि मग तो बऱ्यापैकी सक्सेस झाला. त्यानं निवडलेलं जे प्लांट आहे त्यामध्ये 7 कॅरेक्टर, 7 पेअर्स ऑफ कॅरेक्टर, 14 गुणधर्म आहेत. इथं लिस्ट आउट केले, हे फार सोप्या पद्धतीने तुमच्या लक्षात राहील. 2 कॅरेक्टर सीड संदर्भात आहेत, 2 पॉट संदर्भात आहेत, 2 फ्लावर संदर्भात आणि 1 हाईटच्या संदर्भात आहे. असे 7 कॅरेक्टर्स आहेत. सो 2 सीड, 2 पॉट, 2 फ्लावर आणि 2 हाईटच्या संदर्भात, 1 हाईटच्या संदर्भात, असे 7 कॅरेक्टर. हे 7 पेअर म्हणूयात, 14 कॅरेक्टर आहेत. हे फॉर एक्झाम्पल सीड मध्ये कुठले, सीड मध्ये शेप आणि कलर आहे, फ्लावर स्पॉट मध्ये पुन्हा शेप आणि कलर आहे, फ्लावर मध्ये पोझिशन आणि पुन्हा कलर आहे, आणि हाईट मध्ये असं काय नाही, हाईट मध्ये टॉल अँड डार्क असेच आहे. मग इथं शेप मध्ये काय, तर शेप मध्ये त्याला सापडलं राऊंड अँड रिंकल्ड. म्हणजे आपण गोल गरगरीत वाटाणा बघतो आणि सुरकुत आलेला पण वाटाणा बघतो. गोल वाटाणा म्हणजे राऊंड आणि रिंकल्ड सुरकुत आलेला म्हणजे रिंकल्ड. हे 2 कॅरेक्टर वेगळे सापडले. कलर मध्ये त्याला येलो म्हणजे पिवळ्या रंगात सापडला आणि हिरव्या रंगात सापडला, येलो अँड ग्रीन. पॉट शेप म्हणजे शेंग, शेंगेचा कलर सुद्धा त्याला वेगळा सापडला, शेप वेगळा सापडला. शेप मध्ये इन्फ्लॅटेड आणि कॉन्स्ट्रिक्टेड. इन्फ्लॅटेड आणि कॉन्स्ट्रिक्टेडचा अर्थ काय, इन्फ्लॅटेड म्हणजे अशी सरळ सापडली शेंग, आणि कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे काय, तर अशा प्रकारच्या खाचा त्याला या शेंगेवर सापडल्या. कलर पुन्हा 2 सापडले, ग्रीन आणि येलो. फ्लावरच्या पोझिशन मध्ये 2 सापडले, एक पोझिशन आणि एक कलर. पोझिशन मध्ये एक्झियल आणि टर्मिनल नावाचा एक सापडला, आणि कलर मध्ये कलर्ड आणि व्हाईट सापडले. एक्झियल आणि टर्मिनल म्हणजे काय, समजा हे त्या वाटाण्याचं झाड आहे आपण म्हणूया. एक्झियलचा अर्थ आहे या इथून, समजा हे वाटाण्याचं झाड, इथून एक फांदी फुटली. आता या फांदी आणि मेन स्टेम ह्याच्यामध्ये जो अँगल आहे ह्याला ऍक्सिस एक्झिल म्हणतात. हे एक्झिल मधनं फ्लावर आलं तर एक्झिल पोझिशन, आणि हे शेवटच्या टोकाला असेल त्याला टर्मिनल म्हणायचं. असे 2 फ्लावरचे पोझिशन त्याला सापडले. कलर सापडले, कलर्ड आणि व्हाईट. ऍक्च्युली कलर्ड हा पर्पल होता, कलर्ड आणि व्हाईट. आणि हाईट मध्ये टॉल अँड डार्क, एक एकदम उंच होतं 4-4.5 फुटापर्यंत, दुसरं 2-2.5 फुटापर्यंत असेल. अशा 7 डिफरंट पेअर्स ऑफ कॅरेक्टर त्याला सापडले. आणि या कॅरेक्टर मुळे मग त्याच्यामध्ये त्याला असं सापडलं की काही कॅरेक्टर डॉमिनंट आणि काही रिसेसिव्ह आहे. डॉमिनंट आणि रिसेसिव्ह ह्या जो काही कन्सेप्ट आहे तो सुद्धा जगामध्ये ह्या पहिल्यांदा या मेंडलने मांडला. म्हणजे काही प्लांट हे गुणवत्तेनं आपण म्हणूयात, गुणाने म्हणूयात, इनहेरिटन्सनं म्हणूयात, जास्त वर्चस्व दाखवतात, त्याला डॉमिनन्स नाव दिलं, डॉमिनंट कॅरेक्टर म्हणलं. आणि जे कमी वर्चस्व दाखवतात ते कमी रिअपिअर होतात, त्याला रिसेसिव्ह असं नाव दिलं. इथं मी जे लिस्ट आउट केलेले त्यातले पहिले कॅरेक्टर हे नेहमी डॉमिनंट असे या प्रकारचे या ठिकाणी समजायचे, आणि दुसरे जे आहेत ते रिसेसिव्ह. ऍक्च्युली जेव्हा आपण एक्झाम्पल बघू तेव्हा लक्षात येईल, डॉमिनंट रिसेसिव्ह ओळखायची सोपी खूण अशी आहे, डॉमिनंट कॅरेक्टर हे नेहमी कॅपिटल लेटरनी दाखवले जाणार आहेत, आणि रिसेसिव्ह नेहमी हे स्मॉल लेटरने दाखवले. फॉर एक्झाम्पल राऊंड हा नेहमी कॅपिटल आर ने दाखवला जाईल, तर रिंकल हा स्मॉल आर किंवा काही मध्ये कॅपिटल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू. येलो मध्ये कॅपिटल वाय आणि ग्रीन असेल तर स्मॉल वाय. इन्फ्लॅटेड मध्ये कॅपिटल आय आणि स्मॉल आय. असे वेगवेगळे लेटर वापरले जातात आणि मग ते सगळं डिनोट केलं जातं. नेहमी लक्षात ठेवा, कॅपिटल लेटर वापरलं असेल तर डॉमिनंट कॅरेक्टर. हे फॉर एक्झाम्पल ह्याचा विचार करा, टी आणि कॅपिटल टी. टॉल मी दाखवलाय कॅपिटल टी आणि डॉर्फ दाखवलाय कमी उंचीचं स्मॉल टी. नेहमी लक्षात ठेवा, कॅपिटल लेटर असेल तर ते नेहमी डॉमिनंट कॅरेक्टर असतो, आणि जो स्मॉल लेटर दाखवेल तो रिसेसिव्ह कॅरेक्टर असतो. तर असे 7 डिफरंट पेअर्स ऑफ कॅरेक्टर, 14 कॅरेक्टर त्यांना सांगितले. आणि मग हे ह्याच्यावर काय केलं त्यांनी, हायब्रिडायझेशनचे एक्सपेरिमेंट केले. 2 प्लॅन निवडले, एका वेळेस एका गुणधर्माचा विचार केला, दुसऱ्या वेळेस पुन्हा 2 गुणधर्माचा. असे त्यांना हजारो एक्सपेरिमेंट केले, प्लॅनड एक्सपेरिमेंट केले. लार्ज स्केल मध्ये त्याला सॅम्पलिंग ज्याला आपण म्हणूया, त्या सगळ्याचा डाटा तो गोळा केला, आणि हे त्याचं सक्सेसचं पहिलं रिझल्ट. त्यांनी हा तयार केला जो डाटा आहे तो रेकॉर्ड केला, त्याचं रूपांतर लॉज मध्ये, रेशो मध्ये केलं, हे दुसरं त्याचं सक्सेस आहे. त्यानं निवडलेलं प्लॅन होतं ते 7 कॅरेक्टरचं होतं, 7 वेगवेगळे कॅरेक्टर ऍक्च्युअली त्यानं निवडले होते. आणि त्याचं नशीब एवढं चांगलं होतं आपण म्हणूयात की हे प्रत्येक कॅरेक्टर प्रत्येक वेगळ्या क्रोमोसोमवर होता. सिंगल फॅक्टर आहे, त्याला आपण म्हणूया लोकेटेड सेपरेटली. याच्यामुळे सुद्धा मेंडलला सक्सेस मोठ्या प्रमाणात मिळाला. आणि हे जेव्हा एक्सपेरिमेंट केले तेव्हा ते लक्षात आलं असं, म्हणजे अगदी सोपा एक्सपेरिमेंट आहे. त्यानं पहिल्यांदा एक टॉल प्लॅन घेतला आणि एक डॉर्क प्लॅन घेतला. एक 4 फूट उंचीचं असेल, दुसरं 2 फूट 2.5 फूट उंचीचं असेल. दोघांमध्ये क्रॉसिंग केलं म्हणजे
टॉल मधले पोलन ग्रेन डॉर्फवर टाकले किंवा डॉर्फ मधले टॉलवर टाकले, आपोआप नंतर फर्टिलायझेशन झालं असेल, सीड फॉर्मेशन झालं असेल, शेंगा लागल्या त्या झाडाला, गोळा केला, जमिनीवर लावल्या, त्याला असं लक्षात आलं की सगळे टॉलच आहेत. मग डॉर्फचा कॅरेक्टर कुठे गेला? दिसलाच नाही. इथं डॉर्फचा कॅरेक्टर रिसेसिव्ह समजला, जो दिसला तो टॉलचा कॅरेक्टर हा डॉमिनंट समजला. असे त्याला इंटरेस्टिंग असे काही कॅरेक्टर्स त्याला याच्यामध्ये फाउंडिंग सापडले आणि हे फाउंडिंग पुढे जाऊन मेंडल्स फंडामेंटल लॉज असं याच्यामध्ये ऑफ हेरिडिटी म्हणून ओळखले जातात. सो दॅट इज द फर्स्ट पार्ट, दॅट इज द मेंडल्स वर्क. वाय मेंडल सक्सिडेड, मेंडलचे 7 कॅरेक्टर्स कुठले आहेत? परीक्षेला आपल्या हा फार महत्वाचा भाग आहे की तुम्हाला लेटर्स पण दिले जातील, कॅरेक्टर कुठले कुठले, डॉमिनंट कुठले, रिसिव्ह कुठे ओळखले पाहिजे. तुम्ही टेबल करा, टेबलमध्ये पहिला नेहमी टेबल डॉमिनंटचा करा, दुसरा नेहमी रिसिव्हचा करा. अगदी सोपा एमसीक्यू ह्याच्यामध्ये कसा येऊ शकतो? फाइंड आउट ऑड फ्रॉम फॉलोइंग असं विचारलं जाईल आणि खाली 4 गुणधर्म दिले जातील, ए बी सी डी. ए बी सी डी मधला एक गुणधर्म हा रिसेसिव्ह दिला जाईल, 3 तुम्हाला डॉमिनंट दिले जातील. तुम्हाला रिसेसिव्ह कुठला आणि डॉमिनंट कुठला ओळखला की मग रिसेसिव्ह हा ऑड झाला. असंच रिसेसिव्ह मध्ये केलं, रिसेसिव्हचे 3 दिले जाईल, डॉमिनंटचा 1 दिलं जाईल. हे सगळे कॅरेक्टर तुमच्या पुढे आहेत. तर अशा प्रकारचा हा जो काही क्वेश्चन असेल तो ह्याच्यामध्ये या ठिकाणी केला जातो. असे खूपसे क्वेश्चन याच्यामध्ये या ठिकाणी आहेत. म्हणजे आज आपण ज्याला जीन्स म्हणतो, हे जीन्स पहिल्यांदा मेंडलनी त्याला फॅक्टर असं नाव दिलं. ऍक्च्युली डेफिनेशन मध्ये असं म्हणलं जातं की फॅक्टर्स आर रिनेम्ड ॲज अ जीन. मेंडलनी ज्याला फॅक्टर नाव दिलं, ऍक्च्युली ते फॅक्टर म्हणजे जीन्स होते. आज आपल्याला माहित झाले जीन्स क्रोमोसोमवर आहेत, क्रोमोसोम न्यूक्लियस मध्ये आहेत आणि प्रत्येक क्रोमोसोमवर जीन्स आहेत. आपल्या बॉडीच्या आपल्यामध्ये 46 पेअर्स आहेत, 46 क्रोमोसोम आहेत, 23 पेअर आहेत. 46 क्रोमोसोमवर कितीतरी हजारो जीन आहेत. 30,000 जीन्स आपल्या बॉडीवर आहेत, एका 2,000 जीन असू शकतात. तर असे हा कन्सेप्ट आज आपल्याला माहित झालाय. डिस्कव्हरी ऑफ मायक्रोस्कोप, डिस्कव्हरी ऑफ पोलर दॅट सेल डिव्हिजन, डिस्कव्हरी ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. पण इमॅजिन करा 100 वर्षापूर्वी ह्यातलं काही नव्हतं आणि तरीही मेंडलने सांगितलं की समथिंग इज देअर, की ज्याला त्याने फॅक्टर नाव दिलं. काहीतरी प्रत्येकामध्ये आहे की जे इनहेरिटन्ससाठी जबाबदार आहे आणि ते काहीतरी जे आहे ते आज जीन्स या नावाने ओळखलं जातं की जीन्स क्रोमोसोमवर आहेत. आज आपल्याला माहित झाले केमिकली जीन्स आर नथिंग बट डीएनए. म्हणजे डीएनए पर्यंत आपण जे पोहोचलो त्याची सगळी कृपा आपण म्हणूयात हे मेंडलची. अँड दॅट्स वाय मेंडल इज नोन ॲज द फादर ऑफ जेनेटिक्स. ओके, थँक्यू.